नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलो आहे गोरखगड सर करायला. सो आज माझ्यासोबत आहे प्रणव. तुम्ही याला एक दोन ट्रेक्समध्ये बघितलं असेल. तावलीला पण होता आणि सोंडाईला पण. सो तुम्हाला जर इथे यायचं असेल तर पहिले तुम्हाला डेहरी गावात यावं लागेल. आणि इथे हे दिसते तुम्हाला, इथे बोर्ड आहे आणि इथूनच वरती जायचं आहे. सो आता किती वाजले? 7:49 7:50 म्हणजे जवळजवळ 8 वाजायला आलेत. आम्ही सकाळी 5 वाजताच निघालेलो. वेळ लागला आम्हाला 2-3 तास. थंडी पण एवढी बेकार होती, खूप थंडी होती. सो आता 8 वाजता आम्ही लगेच चढायला सुरुवात करू. जवळजवळ 2-2.5 तास लागतील पूर्ण वरती जायला. आणि धुकं पण खूप आहे. कालच पाऊस झाला, त्यामुळे थंडी अजूनच जास्त वाढली आहे. सो चला फटाफट स्टार्ट करू ट्रेकिंग. सो तिथून आल्यावरती आपल्याला हा गेट लागेल. इथून हा मेन गेट आहे. इथे पार्किंगसाठी पण जागा आहे. तुम्ही बघू शकतात गाड्या लागल्या आहेत. सो इथे पार्किंग करू शकतात. आणि हे दिसते लोकांनी इथे कॅम्पिंग पण केली आहे. तिथे एक जागा आहे, शेड टाईप आहे. तिथे रात्री जर येऊन तुम्हाला कॅम्पिंग करायची असेल तर तिथे करू शकता तुम्ही. सो तिकडून वरती आल्यानंतर इथे एक मंदिर आहे. चल, आणि इथूनच रस्त्यावरती जायला. सो अर्धा तासाचा ट्रेक झाल्यानंतर आम्हाला तो पूर्ण दिसला आहे. आम्हाला हा आहे आपला गोरखगड. सो इथे टॉपला, इथे वरती जायचं आहे. लवकरच आलो आम्ही, म्हणजे ब्रेक पण नाही घेतली. तरी अजून खूप लांब असेल, वाटतंय तसं जवळ आहे. अजून 1.5 तास तरी लागेल. वातावरण पण एकदम मस्त आहे. ऊन नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. कालच पाऊस पडला ना, त्यामुळे रस्ते पण तुम्ही बघू शकतात ओले झालेत पूर्ण. तुम्ही हा जो क्लाइंब बघता पूर्ण अप क्लाइंब या. इथे वाट लागते पूर्ण, एकदम पूर्ण कधीपासून अप क्लाइंबच चालू आहे. इथून व्ह्यू पण एकदम भारी आहे. तर आम्ही इथे मंदिराच्या इथे आलोय. किती टाइम झाला आता? 1.5 तास लागला आम्हाला मंदिराच्या इथे. आणि इथे काय इतिहास लिहिला आहे, सूचना लिहिलेली आहे. तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही स्टॉप करून वाचू शकता. इथे पण लिहिले काही सूचना. इथे माकडं खूप सारे आहेत, तर तुम्हाला चल इथून जायचं आपल्याला. सो त्या साईडनी वरती आल्यावरती इकडे गुहा आहे, केव. सो जर तुम्ही रात्री आलात तर इथे पण कॅम्पिंग करू शकता, राहू शकता. खूप वरी आहे डिस्टन्समध्ये. तर तुम्हाला प्राण्यांचा पण काही धोका नाही आहे, तिथे राहू शकता तुम्ही. आता ऊन निघालं आहे बाहेर एकदम. सो तिथून पुढे आल्यावरती इथे हा चालू होतो डिफिकल्टवाला पॅच. हा लास्टवाला पॅच आहे, पण खूप डिफिकल्ट पॅच आहे. पूर्ण ट्रेकमधला हाच एक पॅच आहे जो डिफिकल्ट आहे. ते गेट दिसते वरती, तिथे जायचं आणि त्याच्यावरती अजून आहे.
तिथे पण जायचं आहे. आणि त्या साईडला दिसते तुम्हाला मच्छिंद्रगड आहे, वरतून पण दाखवतो. इथे पूर्ण हे आउपे घाट आहे, आउपे घाटाचा डोंगर. आणि ते त्या साईडला दिसते तो सिद्धगड आहे पलीकडचा. सो चालू करूया हा एकदम थ्रिलिंग आणि डिफिकल्ट पॅच. आणि माकडं पण आहेत आमच्यासोबत. हा बाबा एकदम खतरनाक आहे, फुल थ्रिलिंग. सो फायनली आम्ही या गेटच्या इथे पोहोचले. इथून व्ह्यू पण एकदम भारी आहे. एकदम खतरनाक असा पॅच आम्ही केला पूर्ण कंप्लीट. अजून बाकी आहे वरती. फायनली आम्ही वरती आलो आहे. वरती म्हणजे एकदम पूर्ण वरती नाही आलो आहे अजून. इथे एवढा पॅच बाकी आहे. इथून आल्यावरती इथे गुहा आहे. अजून त्या साईडला पण गुहा आहेत, मी दाखवतो तुम्हाला. तो हा मच्छिंद्रगड दिसतो तुम्हाला, खालून पण दाखवलेला मी. आणि इथं अजून पूर्ण फॉगच आहे. आणि आपला भाऊ इथे उभा आहे, ज्याची फाटते वरती जायला, तो बोलते नको जायला वर. इकडचा राजा या किल्ल्याचा. आणि माझे मावळे सगळे चढताय वरती. इथे पाण्याची टाकी आहे, 24 तास पाणी राहतं. पाणी चांगलं नसेल बहुतेक, चांगलं आहे पाणी, तुम्ही पिऊ शकता. माकडं पितात पाणी. तर मित्रांनो फायनली आम्ही वरती पोहोचलो. इथे गुहामध्ये, इथे खूप मोठी गुहा आहे. इथे खूप सारे म्हणजे 20-25 लोक तरी राहू शकतात. रात्री येऊन जर तुम्ही आले इकडे तर स्टे करू शकता इथे. हा गुफेचा सोफा आहे. इथे अजून एक पाण्याची टाकी दिसली आम्हाला. ह्या गडावरती ना खूप साऱ्या पाण्याच्या टाकी आहेत. टोटल 14 पाण्याच्या टाक्या आहेत. जागेवरती आहेत, पण पाणी काय पिण्यासारखं म्हणजे पिण्यायोग्य नाही आहे. एकच टाकी, एकच आहे, ती खालच्या साईडला होती ती. त्या एक टाकीतलं पाणी चांगलं आहे.
तर मित्रांनो फायनली मी वरती पोहोचलो आहे. तुम्ही बघू शकता पाठी मंदिर आहे आणि व्ह्यू पण एकदम इथून तुम्हाला दिसतोय तो सिद्धगड आहे. इथे पाठी आउपे घाट आहे आणि हा इथे दिसतोय मच्छिंद्रगड. मी एकटाच वरती आलो आहे, प्रणव आला नाही, तो घाबरत होता. तर त्याला बोललो जाऊ दे, तुला जमत नसेल तर खालीच थांब. सो आता लगेच उतरणार आहे मी खाली. जास्त वेळ काय थांबू, एकटाच खाली थांबला आहे. तो गुहा केव आहे तिथे थांबला आहे. एकदम मस्त वाटतं इथे येऊन. आता फुल एकदम टॉपला पोहोचलो आहे. उतरताना तर फुल फाटणार आहे, एकदम घाणवाली. तर सांभाळून उतरावं लागेल. सो बघू आता खाली उतरताना. इझी पडतं रे.
तर मित्रांनो फायनली आम्ही डिसेंड करायला चालू केलं, म्हणजे ऑलमोस्ट 50% आम्ही डिसेंड केलं आहे. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.